तर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे। शिवतीर्थावर उद्धव ठाकरे सहकुटुंब जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत। बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची रीघ पाहायला मिळते। तर मुख्यमंत्री शिंदे कुलाब्यातील बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि आपण त्या संदर्भातली हे दृश्य पाहतोय। आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि शिवतीर्थावर सध्या शिवसैनिकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते। अगदी थोड्याच वेळात ठाकरे कुटुंब सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील। तर कुलाबा इथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करणार आहेत। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 12वा स्मृतिदिन आहे आणि याच निमित्ताने मी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी स्मृतीस्थळावर आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी स्मृतीस्थळावर येत असतात। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्मृतीस्थळावर तयारी जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष अशी फुलांची आरास जी आहे ती या ठिकाणी या स्मृतीस्थळाला आणि या परिसराला संपूर्ण करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं ठाकरेंची शिवसेना आणि त्याचबरोबर शिंदेंची शिवसेना जी आहे ते दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असताना त्याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण स्मृतीस्थळाचा परिसर जो आहे त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्णरित्या जी आहे ती फुलांची आरास आपल्याला केलेली पाहायला मिळते। दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिकांची गर्दी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संपूर्ण पद्धतीने या ठिकाणी आज 12व्या स्मृती दिनानिमित्त एक विशेष अशी आरास फुलांची सुद्धा करण्यात आली आणि तसाच चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नेहल समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। मोठ्या प्रमाणात आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोषाच्या घोषणा केल्या जातात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृती दिन आहे आणि त्याच निमित्ताने आपण बघू शकतो कुलाबा येथील रिगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे। त्या पुतळ्याची सजावट करण्यात आलेली आहे। झेंडूच्या विविध फुलांनी या पुतळ्याला सजवलेला आहे। पोलीस बंदोबस्त देखील इथे पाहू शकतो। हजारोंची संख्येने शिवसैनिक आज आपल्याला इथे उपस्थित झालेले पाहायला मिळतील। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत। तसेच थोड्याच वेळात एकनाथ शिंदे आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील इथे उपस्थित राहणार आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृती दिन आहे आणि त्याच निमित्ताने कुलाबा येथील या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित राहतील आणि या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुका ह्या अगदी तोंडावर आलेल्या आहेत। काही तासांचा प्रचार शिल्लक राहिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हिंदुत्वाचे विचार मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा एकनाथ शिंदे गटाकडून असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहे आणि आज योगायोगाने 12वा स्मृती दिन देखील आलेला आहे। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। उद्धव ठाकरे सुद्धा शिवतीर्थावर येतील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील। देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलंय। फडणवीसांनी एक्सपोस्ट करत त्यांना अभिवादन केलं। बाळासाहेबांचा आज 12वा स्मृती दिन आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना अभिवादन केलेलं आहे। त्यांनी एक्सपोस्ट केली आणि त्यातून त्यांनी हे अभिवादन केलं। हिंदुत्व हाच आमचा श्वास, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन अशी एक्सपोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे।